नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 18 ऑक्टोबर 2022 वार मंगळवार। बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने। शिक्षक आणि रस्ता दोन्ही एकसारखेच असतात। स्वतः जिथे आहेत तिथेच राहतात, पण दुसऱ्यांना त्यांच्या यशाकडे पोहोचवितात। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बस्ता आराधना जवाहर रोड अमरावती। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम। ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। शहरात अनेक रस्त्यांवर खड्डे पडून अपघात होत आहेत। सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे। अशात मनपा प्रशासन राज दुर्लक्ष करीत आहेत। याआधी मनपात भाजपाची सत्ता असताना तिजोरी खाली करून ठेवली, याला भाजपच जबाबदार असल्याचा आरोप करीत काँग्रेस पक्षवतीने आंदोलन करण्यात आले। मनपा प्रवेशद्वाराजवळ कचरा फेकून भाजपा सरकारसह मनपा प्रशासन राजचा निषेध करण्यात आला। भाजपाने स्मार्ट सिटी नाही तर भकास सिटी केल्याची संतप्त प्रतिक्रिया काँग्रेस शहर अध्यक्ष बबलू शेखावत यांनी स्पष्ट केली। अमरावती मनपा क्षेत्रातील मुख्य रस्ते नादुरुस्त असून त्यातच सलग गेल्या 2-2.5 महिन्यापासून होत असलेल्या संततधार पावसामुळे अक्षरशः खरडून निघाले आहेत। स्मार्ट सिटीच्या नावावर मनपामध्ये शासन केलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नाकर्तेपणामुळे शहरातील मुख्य रस्ते अतिशय खड्डेमय झाले आहेत। रस्त्यात खड्डे आहे की खड्ड्यात रस्ते, अशी प्रतिक्रिया व्यक्त करून शहर काँग्रेसच्या वतीने मंगळवारी सकाळी मनपा प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले। शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे, तर शहरात अनेक मार्गांवर पावसाने खड्डे पडल्याने अपघाताचे सत्र वाढले आहे। यावर प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला आहे। याबाबतच मनपा प्रवेशद्वारासमोर मंगळवारी मनपा प्रशासन राज आणि भाजपा सरकार विरोधात कचरा फेको आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात भाजपा सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या। स्वच्छ भारत मिशनच्या नावावर संपूर्ण शहरातील दैनंदिन साफसफाईचा पुरेपूर बोजवारा उडालेला असून गेल्या 5 वर्षात भारतीय जनता पक्षाने 2017 पासून स्मार्ट सिटीच्या नावाने मत मागून अमरावती महानगरपालिकेत सत्ता काबीज केली व शहरातील नागरिकांना स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवून संपूर्ण सिटी भकास करून ठेवलेली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया काँग्रेस शहर अध्यक्ष बबलू शेखावत यांनी स्पष्ट केली। आज अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून इथं महानगरपालिकेच्या गेटच्या समोर एक कचरा फेकू आंदोलन हे करण्यात आलं। या आंदोलनामध्ये आमचे मोठे बंधू आदरणीय महापौर, माजी महापौर विलासभाऊ इंगोले, मुन्नाभाऊ राठोड आणि उपस्थित सर्व काँग्रेसचे पदाधिकारी। आज हे आंदोलन करण्याचं कारण असं आहे की आज अमरावती शहर काँग्रेस कमिटीतर्फे गड्डामुक्त शहर आणि कचरामुक्त शहर हे आंदोलन करण्यात आलं। कारण तुम्ही पहा, अमरावती शहरातील 70% रस्त्यावर अर्धा फूट गड्डे आहे। कितीतरी लोकांचे रोजचे अपघात होत आहे। मागील
3-4 महिन्यापासून जे घरातून कचरा उचलले जाते त्या कचराही 8-8 दिवस 10-10 दिवस गाडी येत नाही। शहरामध्ये पूर्ण मोकाट कुत्र्याचा सुसाट आहे। खड्ड्यामुळे एवढे म्हणजे मधात एक महिला त्याचं खड्ड्यामुळे निधन झालेलं आहे। कितीतरी अपघात रोजचे चालू आहे। पण या महानगरपालिका आणि BJP शासन, कारण काय झालं की 2017मध्ये या जे महानगरपालिकेत BJP जे सत्तेमध्ये आली त्यांनी अमरावती शहराच्या लोकांना स्मार्ट सिटीच्या नावानं मतं मागितले होते की अमरावती शहर आम्ही स्मार्ट सिटी करून देऊ। पण आज तुम्ही पहा 2022 आहे, या शहराला स्मार्ट सिटी तर नाही, यांनी भकास सिटी करून ठेवली आहे। म्हणून या BJP शासनाचा विरोध करण्यासाठी आम्ही आज हे आंदोलन करत आहे। दुसरं एक अजून महत्त्वाचं, या महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती मागील 5-6 वर्षात या BJPनं एवढी खराब करून ठेवली आहे की आज ठेकेदाराला देण्यात, आत्ताच 2 दिवसा अगोदर बांधकाम ठेकेदारांनी आयुक्तांना निवेदन दिलं आहे की आम्ही सगळं काम बंद आंदोलन करत आहे। म्हणून या शहराचा पूर्ण वाटोळा केला आहे। मधात यांनी प्रशासनासोबत BJPनं चुपचाप टॅक्स वाढवण्याचा धंदा केला होता, पण तो डाव काँग्रेस पक्षाच्या आंदोलनामुळे आम्ही हाणून पाडला आहे। दुसरं यांचं महत्त्वाचा विषय कसा आहे की अमरावती शहर महानगरपालिकेच्या नावानं आहे। या पण सुविधा जेव्हा तुम्ही टॅक्स महानगरपालिकेचा घेता तर तुमची जबाबदारी आहे की या शहराला महानगरपालिकेची सुविधा देणं बंधनकारक आहे। पण आज तुम्ही पहा एखाद्या खेड्यापेक्षाही अमरावती शहराची हालत या BJP शासनाच्या राज्यामध्ये झालेली आहे। म्हणून हे आंदोलन आज आम्ही केलं आहे। कारण काय की हे BJP शासन एवढं निगरगट्ट झालं आहे की निवेदन देऊन हे देऊन यांना कोणताच फरक पडत नाही। म्हणून आंदोलनच्या या आज आम्ही आंदोलन केलं आहे। आमची माननीय आयुक्तांना आणि BJP शासनाला एक निवेदन राहील की या आंदोलनाची दखल घेऊन थोडीफार तरी कुठेतरी आपल्याला या शहराचं काही देणं आहे, याची काही शरम वाटत असेल तर गड्डे त्वरित बुजवण्यात यावे व कचरा मुक्त शहर करण्यात यावं। आदरणीय बबलू, नगरपालिका का काम है ना, आज यहाँ पे प्रशासक कौन बैठा है? नाकर्तापने पे आप क्या बोलना चाहते हैं? नाकर्तापना देखो, आज यहाँ पे आयुक्त जो बैठे हैं ये प्रशासक करके बैठे हैं और इन्होंने ये शासन की प्रतिनिधि है, पण आयुक्त की भी हाथ बंधे हुए हैं। यहाँ महानगरपालिका की तिजोरी ठन ठन करके दी हुई है। तो ये सब चीज़ों को BJP जवाबदार है। BJP 5 साल इन्होंने यहाँ पर राज किया महानगरपालिका में। महानगरपालिका की आर्थिक परिस्थिति पूरी खराब करके रखी है। अरे सादी झाड़ काटने की मशीन 2 महीने से बंद है, डीजल नहीं है, डीजल के लिए पैसे नहीं है। इतनी नामुश्की तो यह महानगरपालिका पे कभी नहीं आई हुई है। इसलिए ये सब चीज़ों को BJP जवाबदार है। इसलिए आज हमारा आंदोलन ये BJP और मनपा प्रशासन के विरोध में है। शहरातील खड्डे दुरुस्त करणे, स्वच्छता नियमित करणे, मोकाट जनावरे, मोकाट श्वान यांचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली। या आंदोलनात शहर काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक बबलू शेखावत, काँग्रेस प्रदेश पदाधिकारी भैया पवार, माजी महापौर विला सिंगोले, काँग्रेस सेवादल अध्यक्ष अभिनंदन पेंढारी, माजी महिला अध्यक्ष देवयानी कुर्वे, युवक काँग्रेस पदाधिकारी NSUI पदाधिकारी, माजी नगरसेवक, नगरसेविकासह शेकडो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते। शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कर्तव्यदक्ष अध्यक्ष बबलूभाऊ शेखावत यांच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थानं आज हा मोर्चा हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं। काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, मुन्नाभाऊ राठोड असतील, अभिनंदन भाऊ पेंढारी असतील, अयुबभाई असतील, सर्व माजी नगरसेवक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे। युवक काँग्रेसचे पदाधिकारी आहे। खऱ्या अर्थानं गावामध्ये इतके गड्डे झाले आणि सगळ्या दिवाळीच्या ऐन तोंडावर अनेक ठिकाणी आपण पाहतो कचऱ्याचे ढीगच्या ढीग लागलेले आहे। कचरा उचलण्याचं काम नीट होत नाही आहे आणि कंत्राटदारही त्रस्त झाले आहे। याच्या आधी कंत्राटदारावर अंकुश होता, काम करत होते, पण कंत्राटदाराचे 5-5, 6-6 महिन्याचे बिल निघत नाही आहे। ही दखल कोणी घेणार की नाही? त्यांचे बिल नीट दिले तर ते साफसफाईचं काम नीट करतील। बिलच त्यांचे दिल्या जात नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे। साध्या साध्या गोष्टीसाठी म्हणजे संडासची टाकी साफ करायचं असेल, पिण्याचं टँकर लागत असेल, JCB लागत असेल, झाड कापण्याची मशीन लागत असेल, कुठेही डिझेलची व्यवस्था नाही आहे, पेट्रोल पंपून गाड्या परत येत आहे। हे कशामुळे परिस्थिती झाली? मागच्या 5 वर्षात पूर्ण भारतीय जनता पक्षाची एक मुस्त सत्ता महापालिकेत होती। कुठेही आर्थिक
उत्पन्नाच्या संदर्भातली चर्चा झाली नाही 5 वर्षामध्ये। महापालिका जाग्यावर आणण्याचं काम त्यांचं होतं, त्यांनी कुठेही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, म्हणून आज ही परिस्थिती आलेली आहे। शहरामध्ये गड्डे इतके झाले का लहान मुलं त्या रस्त्याहून गेले, ट्यूशनला जात आहे, कॉलेजला जात आहे, ॲक्सिडेंट होत आहे। मीन बबलूभाऊ त्या दिवशी गेलो, केशरबाई लाहोटी महाविद्यालयाच्या समोरचा रस्ता जो विलासनगरकडे जाते, अक्षरशः लोक पडले तिथं। पंचवटी चौकापासून तिकडं विभागीय आयुक्त कार्यालयाकडचा रस्ता पूर्ण गड्डेच गड्डे, टोंगळाभर गड्डे। मैफिलपासून इकडं पोलीस पेट्रोल पंपपर्यंत येत असाल, पूर्ण तुम्ही जाऊन पहा, गड्डेच गड्डे। काय परिस्थिती लावली गावाची, म्हणून काँग्रेस पक्षाने हे आंदोलन केलं। आता तरी प्रशासनाला जाग यावी आणि स्मार्ट सिटीच्या नावाने मतं मागितली की अमरावती शहर स्मार्ट सिटी होणार आहे, कुठं गेलं? बकास सिटी झाली ही। अशा संदर्भामध्ये काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन आताही करत आहे, पुढेही करेल आणि जोपर्यंत महापालिकेच्या निवडणुका लागत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष मैदानात सातत्यानं उतरलेला दिसेल। जनतेच्या सेवेसाठी काँग्रेस पक्ष हे आंदोलन करत आहे। धन्यवाद। मनपा क्षेत्रातील अनेक विकास कामांची कामे केल्यानंतर सुद्धा लाखो रुपयांची बिल थकीत असल्याने सर्व मनपा कंत्राटदारांची दिवाळी अंधारातच जाण्याची भीती आहे। बिल लवकर देण्यात यावी ही मागणी घेऊन अनेक कंत्राटदारांनी मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांना निवेदन देण्यात आले। विविध विकास कामाचे कामे करून सुद्धा मनपा कंत्राटदाराची बिल मनपा प्रशासनाने अदा न केल्याने यंदाची दिवाळी अंधारात जाण्याची भीती आहे। याबाबत अमरावती मनपा कंत्राटदार संघटनेने मंगळवारी आंदोलन करण्यात आले। याबाबत मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांना निवेदनही देण्यात आले। शासनाकडून पैसे न आल्याने पैसे कुठून देणार असे आष्टीकर यांनी सर्व कंत्राटदारांना सांगितले। अशात आता सर्व कंत्राटदारांची दिवाळी अंधारात जाणार असल्याने आगामी दिवसात शहरातील स्वच्छता अभियान कामे बांधकाम कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे। अमरावती महानगर पालिका कॉन्ट्रैक्टर एसोसिएशन का सचिव बात कर रहा हूँ। हम अभी कमिश्नर साहब के पास निवेदन देने आए हैं। जो हमारे पुराने 40 कोटी रुपए कम से कम जो बाकी है महानगर पालिका पे पिछले 2 सालों से विविध विकास कामों के अंतर्गत, तो उसके लिए हम एक पहली विजिट 12/10 को कमिश्नर साहब के साथ में किए। उस वक्त में कमिश्नर साहब का कहना ये पड़ा कि 15 वित्त आयोग का अगर पैसा आएगा तो उसमें से हम पेमेंट आपको करेंगे। लेकिन बाद में जब हमने माननीय कैफो साहब से बात किया और उनसे जानकारी ली तो वो उनका कहना ये पड़ा कि 15 वित्त आयोग के पैसे अभी कम से कम 1.5 महीना नहीं आ सकते, और 1.5 महीना नहीं आने के कारण हमको दिवाली पर कोई पेमेंट नहीं हो पाएगा ऐसा हमें लगा। फिर आज वापस 18 तारीख को हमने पहले पता किया तो ये लोग करीबन 4.5 कोटी रुपए मनपा कर्मचारियों के दे रहे हैं। उसके अलावा बेरोजगार संस्था के दे रहे हैं, साफ सफाई वालों के 2.5 कोटी रुपए दे रहे हैं। तो हम लोगों का कहना ये है कि जब हम भी महानगर पालिका का अंग है और सभी काम उनके करते हैं तो हमें पेमेंट क्यों नहीं मिल रहा है, बाकियों को मिल रहा है और हमें क्यों नहीं मिल रहा है। इसलिए हम पूरा निवेदन देने को आए हैं और आशा करते हैं कि आज जो बातचीत हुई उससे कमिश्नर साहब हमारे लिए कोई पॉझिटिव्ह रूप लेंगे और हमें पेमेंट देंगे। जनावरांमध्ये पसरत असलेल्या लंपी आजाराने अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपये किमतीची बैल मृत्युमुखी पडत आहेत। टाकरखेडा संभू गावात असलेल्या शेतकऱ्यांचे पंढरपुरी जातीचा बैल मृत झाला तर वासरूचाही मृत्यू झाल्याने मोठे नुकसान झाले आहे। जनावरांवर जीवघेणा आजार पसरत आहे तो म्हणजे लंपी। हा लंपी आजार अनेक जिल्ह्यात पसरला असून अनेक जनावरांवर तात्काळ औषधी उपचार न केल्याने मृत्युमुखी पडत आहे। आधीच संततधार पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर आता शेतकऱ्यांना शेतात मदत करणारा बैलराजाचे लंपी आजाराने मृत्यू होत आहे। टाकरखेडा संभू येथील सूरज कांडलकर यांच्या जवळील पंढरपुरी जातीच्या बैलाचा सुद्धा मृत्यू झाला। कांडलकर यांनी 1.5 वर्षांपूर्वी हिंगणघाट येथून 1.5 लाखात पंढरपुरी जातीच्या बैलाची जोडी खरेदी केली होती। त्यातच एकाला लागण झाल्याने त्याचा उपचार केल्याने तो बैल बचावला तर मात्र दुसरा बैल मृत्युमुखी पडला। 8 दिवसाआधीच वासरूचा सुद्धा लंपी आजाराने मृत्यू झाला। अशात आता सूरज कांडलकर शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान झाले आहे।
प्रहार पक्षाचे महानगर प्रमुख भारत भूषण उर्फ बंटी रामटेके यांच्या वाढदिवशी अनेक समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात शेकडो युवकांनी रक्तदान करून बंटी रामटेके यांना शुभेच्छा दिल्यात, तर माजी राज्यमंत्री बच्चू कडू सह बंटी रामटेके यांच्या हस्ते अनेक युवकांना पुस्तकाचे वाटप करण्यात आले। बच्चू कडू यांची रक्ततुला करून हजारो नागरिकांनी रामटेके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात। रक्तदान श्रेष्ठदान हा समाज उपयोगी उपक्रम जिल्ह्यात अनेक वर्षांपासून प्रहार संघटना पक्ष राबवित आहे। हाच उपक्रम प्रहार पक्षाचे महानगर प्रमुख भारत भूषण उर्फ बंटी रामटेके यांच्या वाढदिवशी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आला। शेकडो युवक शहर ग्रामीण भागातून दाखल होऊन रक्तदान केलेत। बंटी रामटेके यांच्या वाढदिवशी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या 200 होतकरू विद्यार्थ्यांना पुस्तकांचा संच भेट देण्यात आला, तर पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण विद्यार्थ्यांना टी-शर्ट भेट देण्यात आले। कीर्तनकार संदीप पाल महाराज यांच्या प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आले। माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचे जंगी स्वागत करून त्यांची रक्ततुला करण्यात आली। यावर्षी बंटी रामटेके यांच्या वाढदिवशी शहर ग्रामीण भागातून हजारो युवकांसह अनेक संघटना आणि मित्रमंडळांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात। दुसऱ्या वर्षी प्रहारचे महानगर प्रमुख बंटी रामटेके यांचा वाढदिवस सायन्सकोर मैदानात घेण्याचा मानस मित्रमंडळी आणि प्रहार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय। माननीय अमरावती महानगर प्रमुख बंटीभाऊ रामटेके यांच्या वाढदिवसानिमित्तानं सन्माननीय बच्चूभाऊ कडू यांची रक्ततुला होत आहे आणि या कार्यक्रमाच्या अंतर्गत त्यांना वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी पूर्ण शहरातील जनसमुदाय उफाळलेला असून हॉलसुद्धा लहान पडत आहे। येणाऱ्या काळातसुद्धा सायन्सकोर इथे मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा करण्यात येईल ही ग्वाही देऊन मी माझं रक्तदान देऊन हे शुभेच्छा देतो। धन्यवाद। मी रावसाहेब जनसेवक आहे। बंटी रामटेके यांच्या वाढदिवसानिमित्तानं या शहरातून कानाकोपऱ्यातून आलेले माझे सहकारी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहे। मी त्यांचंसुद्धा स्वागत करतो। धन्यवाद। 18 ऑक्टोबर सन्माननीय आमचे महानगर प्रमुख अमरावतीचे बंटीभाऊ रामटेके यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा व त्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आज आपण अमरावती महानगरमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेतलेले आहेत। यामध्ये सन्माननीय माजी राज्यमंत्री नामदार बच्चूभाऊ कडू यांची रक्ततुला व तसेच UPSC MPSCच्या विद्यार्थी जे स्पर्धा परीक्षा जे अभ्यास करत आहेत त्यांना त्यांची पुस्तकं वाटप लगभग 2000 पुस्तकं वाटपाचा कार्यक्रम अमरावती शहरात पहिल्यांदा आज प्रहार संघटनेमार्फत अमरावती महानगरमार्फत सगळ्यांच्या सहकार्याने इथे संपन्न होत आहे। त्याचनंतर पोलीस परीक्षणार्थी जे म्हणजे पोलीस प्रशिक्षण असतात, पोलीस प्रशिक्षण देतात, असे पोलीस प्रशिक्षण देणारे 200 विद्यार्थी आपण या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं त्यांना 200 लोकांना इथं प्रशिक्षण दिलेलं आहे आणि त्यांना सन्माननीय भाऊच्या हस्ते टी-शर्टही वाटप आहे। त्यानंतर इथे मोठ्या प्रमाणात रक्तदानही झालेलं आहे। आज आमचं इथं रक्तदान मागच्या वर्षी अभिष्ट चिंतन सोहळ्यामध्ये या 200च्या जवळपास बॉटल झाले होते। यावर्षी आमचं टार्गेट 250 बॉटलचं आहे। एक मोठं संकलन या अमरावती शहरात फक्त एकच संघटन करू शकते, ते म्हणजे प्रहार संघटना आहे की जे रक्त घेणारी नाही रक्त देणारी म्हणून रक्त देऊन म्हणून संघटना आहे। रक्तदान करून आपला लोकांचे जीव व प्राण वाचवतात। अशाच या अभिष्ट चिंतन सोहळ्यामध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम गेले 8 दिवस झाले चाललेले आहेत। त्या आमचे महानगर प्रमुख बंटीभाऊ रामटेके यांच्या नेतृत्वात व आमचे सहसंघटक श्यामभाऊ इंगळे असतील, त्याच्यानंतर आमचे मंगेशभाऊ कविटकर असतील, त्याच्यानंतर आमचे सन्माननीय महाराज असतील, वसू महाराज असतील, सन्माननीय संजीवभाऊ देशमुख आहेत, मंगेशभाऊ देशमुख आहेत, या सर्वांचं सहकार्य व आशीर्वाद आम्हाला लाभलेलाच आहे। असंच कार्य समोर चालू राहील। धन्यवाद। शहर महानगर संघटक प्रमुख बंटीभाऊ रामटेके यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान महाशिबिर करण्यात आलेलं आहे आणि शहर अध्यक्ष अनेक विद्यार्थ्यांना पुस्तकं वाटप करण्यात आले आणि त्यानंतर बच्चूभाऊ यांची रक्ततुला करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर बंटीभाऊच्या वाढदिवसानिमित्त पुस्तकाने ब्लड केलेलं आहे आणि बच्चूभाऊची रक्ततुला हे करायचं समारोप आहे आणि हे
एक नजर अन्य महत्त्वाच्या बातम्यांवर. आदिवासी प्रकल्प कार्यालय धारणी अंतर्गत मुलांचे वसतिगृह हे भाडे तत्वावर घेतले जाते, परंतु येथे सोयी सुविधांचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विलासनगर येथील राम संकुल मधील भाडे तत्वांवर असणारी बिल्डिंग ही अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. त्यामुळे अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालयावर सोमवारी शेकडोंच्या संख्येने विद्यार्थ्यांनी धडक दिली. विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या सोडवून तात्काळ संबंधित इमारत बदलवावी, अन्यथा मोठ्या संख्येने जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. प्रकल्प कार्यालय धारणी अंतर्गत भाडे तत्वावर असणाऱ्या बिल्डिंगवर लाखोंचा खर्च होत आहे. मूलभूत सोयी सुविधांचा येथे अभाव आहे, मात्र येथील व्यवस्था ही शून्य आहे. शौचालयाला दरवाजे नाहीत, पाण्याची सुविधा नाही. याबाबत विद्यार्थ्यांनी वारंवार गृहपाल, गृहप्रमुख यांना सांगितले, परंतु अधिकारी यावर तोडगा काढण्यासाठी तयार नाही असा आरोप करीत विद्यार्थी आणि सामाजिक संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी अप्पर आयुक्त कार्यालयावर धडक दिली. विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या सोडवून तात्काळ संबंधित इमारत बदलवावी, अन्यथा मोठ्या संख्येने जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी बिरसा क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन युनाते, आदिवासी विकास परिषदेचे युवाध्यक्ष रजनीकांत सरकुंडे, वैभव लोखंडे, रोहित झाकर्डे, विठ्ठल खंदारे, ओमप्रकाश सोळंके, शुभम पवार, पवन चव्हाण, अरुण धनवे, हनुमान तडसे, पुंडलिक धरकडे, अंकुश पारदी, राजू ओगे, संदीप खमले, रोहन ढोपाडे यांच्यासह शेकडो आदिवासी विद्यार्थी उपस्थित होते. दिनांक 17 ऑक्टोबर रोजी आम्ही आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयामध्ये आलो. संपूर्ण 106 ते 110 विद्यार्थी हे विलासनगरमध्ये राहतात. विलासनगरची कॅपॅसिटी 300ची, परंतु तिथं असणारे जे 26 ब्लॉक आहे, त्या 26 ब्लॉकमध्ये अक्षरशः घाणीचं साम्राज्य आहे. कुठेही जे संडाचे दरवाजे असतात ते संडाचे दरवाजे नाही, आणि बाथरूमचं पाणी हे विद्यार्थ्यांच्या रूममध्ये जातं. अक्षरशः अशी परिस्थिती असतानासुद्धा इथे असणारे वार्डन, गृहप्रमुख ते त्याच्याकडे लक्ष देत नाही. वारंवार विद्यार्थी हे त्यांच्यासोबत पत्रव्यवहार करतात आणि बोलण्याचा प्रसंग करतात की आम्हाला असा त्रास आहे, पण त्याच्यावर कुठेही तोडगा निघाला नाही. म्हणून आज दिनांक या रोजी पूर्ण विद्यार्थी आज ATC कार्यालयामध्ये आले. म्हणजे तर बिल्डिंग बदलून द्या, नाही तर बिल्डिंग बदलवली नाही तर येणाऱ्या काळामध्ये पूर्ण विभागीय आंदोलन करण्याचा आमचा मानस आहे. स्टार्ट. मी रजनीकांत सरकुंडे. हे इथे सर्व आलेले विद्यार्थी हे विलासनगर वसतिगृहाचे आहे. जी इमारत आहे ती इमारत राहण्यायोग्य नाही. ती इमारत बदलून देण्यासाठी ATC ऑफिसला सर्व विद्यार्थी आलेत. ATC ऑफिसनं आम्हाला आश्वासन दिलं की येत्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये ती इमारत तुम्हाला बदलून देण्यात येईल आणि जे काही तुमच्या मागण्या आहेत ते पूर्ण करण्यात येईल. ती इमारत एवढी निकृष्ट दर्जाची असून तिचं मंथली भाडं हे 7.25 लाख रुपये आहे. त्या इमारतीमध्ये राहण्याची कुठली सोय नसून डिपार्टमेंट एवढं भाडं देते कशासाठी, हा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला असता त्यांनी उडाउडीची उत्तरं दिले आणि कुठल्याही प्रश्नाचं समाधान झालं नाही. त्यासाठी विद्यार्थी आज जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर विद्यार्थी यापेक्षाही मोठं विभागीय आंदोलन करेल. सराफा बाजार परिसरात गेली 50 वर्षापासून सेवा देत असलेल्या सादानी फाईन ज्वेलरी शॉप ग्राहकांना सेवा देत आहे. या शॉपचे आता नव्याने नूतनीकरण करण्यात आले असून या नवीन आभूषण दुकानाचे थाटात उद्घाटन करण्यात आले. या शॉपचे उद्घाटन शॉपचे संचालक सुरेश सादानी यांच्या आई वडिलांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमाला सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सजोदिया, शशी पाटणी, सुरेंद्र श्रोती, विनोद डागा, सुरेश साबू, शिव मालानी, खुजमा अली सह सादानी कुटुंबातील अनेक सदस्य आणि मित्रमंडळी उपस्थित होते. साकेत सादानी फाइन ज्वेलरी हमारी शॉप 50 सालों से आपकी सेवा में शुरू है. इस बार और नई वैरायटी और नई रेंज के साथ पूरा न्यू रिनोवेशन के साथ शुरू किया है. एक बार अवश्य पधारें. जो नई फर्म का शुभारम्भ हुआ है, हमारा व्यवसाय 50 वर्षों पुराना है. पहले रामरतन हरिकिशन सादानी फर्म, उसके बाद में सादानी ब्रदर्स, सादानी ज्वेलर्स, पश्चात ये नई फर्म का चालू हुआ. ज्वेलरी राजस्थानी सभी टाइप के ज्वेलरी आइटम का हुआ और बाज़ार से कम मजदूरी में यहाँ पे उपलब्ध रहेंगी. धन्यवाद.
अंजनगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार दीपक वानखडे हे शहरात गस्तीवर असताना त्यांना काही आदिवासी खांद्यावर सागवानी जातीचे लाकूड वाहून नेत असल्याची गुप्त माहिती मिळाली। यावेळी काही आदिवासी लोकांची गर्दी 5 पावले येथे जमलेली दिसली असता ठाणेदार यांनी त्यांची विचारपूस केली। चिखलदरा तालुक्यात येत असलेल्या कागदरी जंगलातून सागवानी जातीचे लाकूड आणल्याचे समजले। तसेच हे लाकूड आदिवासी व्यक्तींनी काजीपुरा येथील लाकूड व्यापारी तम्मू उर्फ अब्दुल तमीज अब्दुल असलम यांना दिल्याची माहिती प्राप्त झाली। पोलिसांनी तम्मू उर्फ अब्दुल तमीज यांच्या घराची झाडाझडती घेतली असता त्यांच्या घरात सागवानी जातीच्या 12 नाटा आढळून आल्यात। ठाणेदार वानखडे व सहकर्मचारी यांनी लाकूड व 12 आदिवासी तसेच व्यापारी याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले व घटनेची माहिती वन विभागाला दिली। वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पोलीस स्टेशनला बोलावून या व्यक्तींना त्यांच्या स्वाधीन केले। वन विभाग कर्मचारी यांनी सागवानी 389 घनमीटरची लाकूड अंदाजे किंमत 36,383 रुपये असा मुद्देमाल व 12 आदिवासी तसेच मुख्य आरोपी लाकूड व्यापारी याला ताब्यात घेऊन त्यांच्यावर वन अधिनियम 1927 कलम 26 अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली। VS सोडगीर वनरक्षक दहेगाव परिक्षेत्र आम्हाला PI साहेबाचा फोन आला आणि त्यांना सांगितलं की आम्ही माल पकडलेला आहे। त्यानंतर इथं येऊन आम्ही पाहितलं तेव्हा आम्हाला 12 नग सागवान आढळून आलं आणि त्यांची आम्ही मेजरमेंट घेतलं असता तो घनमीटर भरलो 0.389 आणि त्याची बाजार आमच्या भावानुसार जर किंमत केली तर 33,000 रुपये आहे। रेट कुठं टाकली आपण? रेट PI साहेबांनी हे केलेले आहे। सकाळी मी आणि आमचा स्टॉफ पाचपावली परिसरात पेट्रोलिंग करत असताना काजीपुरामध्ये काही आदिवासी लोक आम्हाला जमलेले दिसले, म्हणून आम्ही त्यांना विचारपूस केली असता त्यांनी आम्हाला सांगितले की आम्ही कागदरी जंगलातून सागाचे लाकडं तोडून आणले आणि ते काजीपुरा येथील रहिवासी कम्मू याच्या घरी तम्मू उर्फ तमीज याच्या घरी टाकले, म्हणून आम्ही त्या घराशी घरजडती घेतली असता त्या ठिकाणी आम्हाला 12 सागाच्या नाटा दिसल्या। त्या सर्व नाटा आम्ही पंचनामा करून पोलीस स्टेशनला आरोपी आणि त्यांना घेऊन आलो। नंतर आम्ही फॉरेस्टवाल्याला बोलावून पुढील योग्य कारवाई करता तो माल आणि आरोपी फॉरेस्टवाल्याच्या ताब्यात देण्यात आलेले आहे। सकाळी साधारणतः ही कारवाई आमची 6 वाजताची कारवाई आहे। जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता। यामध्ये GTPL चॅनल 73, फास्टवे 256, सिटी केबल चॅनल 92 जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर्स संपर्क करावे। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा। यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वताधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे। हे बातमीपत्र थोड्या वेळेस थांबूया, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज।